थंडा फराळ या म्हणीचा योग्य असा वापर केलेला वाक्य आपल्याला इथं शोधायचं आहे. थंडा फराळ. ओके. आता थंडा फराळ म्हणजे काय ते पहिला लक्षात घ्या. थंडा फराळ म्हणजे उपाशी राहणे, काहीही खायचं नाही, काही प्यायचं नाही. मग ते परिस्थितीनुसार असेल किंवा दुसऱ्यानं काही दिलं नाही त्याही वेळे असेल. ठीक आहे. आता हे तर लक्षात आलं. मग याचा योग्य असा वापर कुठे केलेला आहे तर पहिलं उदाहरण पहा. रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपविलं. त्यानंतर सखाराम नेहमीच थंडा फराळ करतो. नाही हो, थंडा फराळ करतो म्हणजे काय, तो जो नाश्ता करतोय किंवा जो काही खातोय तो थंड असेल, तो इथं नाही होणार. राम घरी उशिराने आल्याने आईने त्याला थंडा फराळ देऊन झोपवले. थंडा फराळ देऊन झोपवले म्हणजे काय हो, तर त्याला काहीही खायला दिलेलं नाहीये, कारण तो रात्री उशिरा आला. त्याला असणारी त्याची ती शिक्षा आहे. सी मध्ये आहे, ए मध्येही वापर केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर थंडा फराळ झाला म्हणून काय खायचा नाही, इथं काहीही अर्थ नाहीये. थंडा फराळ जायचा नाहीये याचा अर्थच इथं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पाहुण्यांना का थंडा फराळ दिला तर ते रात्री उशिरा आले होते म्हणून. म्हणजेच काय, ए आणि सी या वाक्यांमध्ये थंडा फराळ या म्हणीचा योग्य असा वापर केलेला इथं पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. धन्यवाद.